तिकडे मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीत इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत। शांतता रॅलीचा दुसरा टप्पा संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। विधानसभेसाठी अनेक इच्छुकांच्या भेटीगाठी तर आधीपासूनच सुरू झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतील। 288 जागांचा ते आढावा घेणार असून 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीतल्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहे। याच दिवशी विधानसभेत पाडायचं की उमेदवार उभे करायचे याचा निर्णय जरांगे पाटील घेणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। जनसन्मान रॅलीसाठी अजित पवार मावळ आणि पिंपरीला जात आहेत। दरम्यान दौऱ्याच्या आधी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार चांगलेच संतापले। काल मी काय बोललो, तुम्ही काय चालवता, प्रत्येक वेळेला खुलासे करायला, स्पष्टीकरण द्यायला मी बांधील नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी माध्यमांवर तोंडसुख घेतलं। आम्ही आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून व्यवस्थितपणे काम करतोय। आम्हाला युती टिकवायची आहे। आम्ही त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे। पण बैठकीत प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही। आम्हाला जेवढ्या गोष्टी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायच्या तेवढ्या आम्ही सांगतो आणि ते आमचं कर्तव्य आहे। परंतु ज्या गोष्टी आम्हाला प्रेसला सांगून त्या पार सगळीकडं त्याच्या हे माहिती द्यायचं काही कारण नाही, कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आमच्या अंतर्गत चर्चा असते।